आपण आम आदमी पार्टी सोडून थेट काँग्रेसला पक्षप्रवेश केलेला आहे, नेमकी काय करू? नमस्कार, मी अमृता सिद्धार्थ नेतकर। मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांसोबत आणि पदाधिकाऱ्यांसोबत आम आदमी पार्टी सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे। काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, आदरणीय सोनिया गांधीजी, आदरणीय राहुल गांधीजी, आदरणीय प्रियंका गांधीजी, महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नाना पटोले साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय प्रतिभाताई शिंदे, तसेच जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय श्यामतायडे दादा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे। तर आता याचं कारण असं की राहुल गांधी साहेबांनी भारत जोडो यात्रा काढली होती आणि तेव्हाच आम्ही युवा पिढी फार प्रभावित झालेलो होतो। त्यासाठी आणि त्यानंतर जे आपले रिझल्ट दिसले की त्यांनी एक जिवंतपणा आणला आणि आताच्या लोकसभाची जी निवडणूक झाली त्यात आपण तो रिझल्ट बघतोच आहे। आणि आपल्याला आज अशाच नेतृत्वाची गरज आहे। संपूर्ण भारताला एका योग्य मार्गदर्शनाची गरज आहे, एका योग्य नेतृत्वाची गरज आहे आणि ते योग्य नेतृत्व म्हणजे राहुल गांधीजी। त्यासाठी आम्ही काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे, कारण आपल्याला सगळ्यांना योग्य रीतीने विकास घडवायचा आहे आणि अर्थातच हात बदलेगा हालात यावर आपल्या सगळ्यांचा विश्वास आहेच। एकूण आपल्या सोबत किती लोकांनी प्रवेश केलेला आहे? 24 लोक। एकूण आम्ही पहिल्या यादीत 25 लोकांनी प्रवेश केलेला आहे आणि अजून थोड्या दिवसांनी काही लोक प्रवेश करतील। दादा, काय सांगाल, आज आपल्याकडे आम आदमी पार्टीचे पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे, जिल्ह्याभरामध्ये आपली ताकद वाढलेली आहे, काय वाटतं? खऱ्या अर्थानं आज आपली जी राहुल गांधींची जी भारत जोडो यात्रा झाली त्याचं खऱ्या अर्थानं आज आमच्या युवा मित्रांवरती त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये इफेक्ट झाला। तो असा की राहुलजी देशाच्या संरक्षणासाठी, जातीय व्यवस्थेसाठी जे देशामध्ये जे चित्र चाललेलं आहे ते आज आमच्या युवा मित्रांना ते काही बघवलं गेलं नाही। आणि राहुलजी ज्या पद्धतीने ऊन वारा पाऊस याच्यामध्ये फिरले आणि आज प्रत्येक माणसासोबत ते जाऊन भेटत आहेत आणि या भारतामध्ये पंतप्रधानांनी ज्या भूलथापा दिल्यात की आम्ही 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यावर टाकणार, आम्ही प्रत्येकाला रोजगार देणार, आम्ही प्रत्येकाला आज भारत हा एक वेगळ्या याच्यामध्ये बसू, हे बघण्यासाठी राहुलजींनी जी यात्रा काढली तर जो फीडबॅक जो मिळाला राहुलजींना तर यापैकी कुठलीही गोष्ट तर झाली नाही। परंतु 10 वर्षामध्ये इतकी महागाई आणि इतकं शेतकऱ्यांचं, इतकं सुशिक्षित विद्यार्थ्यांचं, बेरोजगारांचं नुकसान झालं आणि त्या यात्रेच्या अनुषंगाने जो आज आमच्या भगिनी आहेत अमृताताई यांचा जो प्रवेश झाला आणि त्यांच्यासोबत आमचे बंधू रईसभाई आहेत, हे पूर्वीचे काँग्रेसचेच आहेत आणि काँग्रेस विचारधाराच जोपासली। यांच्यासोबत आज आमचे 25 युवा पदाधिकाऱ्यांनी प्रवेश काँग्रेसमध्ये घेतला। ही खूप आमच्यासाठी आनंदीदायी बाब आहे। त्यांच्या येण्यानं जळगाव शहरात आणि जळगाव जिल्ह्यामध्ये एक चांगलं संघटन हे निर्माण होईल, कारण त्यांच्यामधला प्रत्येक व्यक्ती हा सुशिक्षित आहे आणि एक विचार घेऊन चालणारा व्यक्ती आहे। त्यांचं जळगाव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही सत्कार देखील केलेला आहे आणि स्वागत देखील करतो। येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये यश हे आम्हाला मिळणारच आहे, अशी नक्की आम्हाला खात्री आहे। तो दोस्तों, ये न्यूज़ चैनल हर वक्त आपकी आवाज़ को अपनी आवाज़ बनाएगा और हर खबर को सच के साथ आपके पास पहुंचाता रहेगा। हर खबर आपके पास पहुंच सके इसलिए इस चैनल को सब्सक्राइब, लाइक और शेयर ज़रूर कीजिए। फिर मुलाकात होगी सच के साथ आपके पास नई खबर के साथ।